मध्य रेल्वे नागपूरच्या मंडळ रेल्वे व्यवस्थापक कार्यालय परिसरातील रेल्वे रुग्णालयात शुक्रवारी दुपारी मालवाहक रेल्वेच्या लोको पायलटने गळफास घेऊन आत्महत्या केली। सुधाकर चुनारकर 56 वर्ष असं मृतकाचं नाव आहे। ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते। मिळालेल्या माहितीनुसार 20 मार्च रोजी चुनाकर घराच्या पहिल्या मजल्यावरून पडले होते। या दोन्ही पायांना गंभीर फ्रॅक्चर झाले होते। त्यांना नागपूर येथील रेल्वे रुग्णालयात दाखल केले होते। तेथे वार्ड क्रमांक 6 मध्ये उपचार सुरू होता। त्यांच्यासाठी भाचा रुग्णालयात थांबला होता। शुक्रवारी दुपारी 2 वाजता चुनाकर बाथरूममध्ये गेले। बराच वेळ बाहेर न आल्याने भाच्याला संशय आला। त्याने बाथरूममध्ये जाऊन पाहिले असता चुनाकर यांनी गळफास घेतल्याचे दिसले। हे दृश्य पाहून तो हादरला। घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनात एकच धावपळ उडाली। तत्काळ पोलिसांना कळवले। सदर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला। आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे।